तांदळाची फळं पाऊस पडत असला की काहीतरी मस्त गरम सुपासारखं खावंसं वाटतं. अशा वेळेस मी तांदळाच्या तांदळाचे डाळ आणि फळं भारी बनवलेले आहेत. तर मग चला आपण बघूया रेसिपी. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम चालू केली आणि कुकरमध्ये मी अर्धा तांब्या असं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी गरम होईपर्यंत थांबायचं. पाणी गरम होताच आपण त्यामध्ये तुरीची डाळ टाकून घेणार आहोत. लागणारं साहित्य: कोथिंबीर, लसूण, आलं आणि टोमॅटो 2 घेतलेले आहेत बारीक बारीक. आता गरम पाणी झालेलं आहे आणि घरगुती आहे तुरीची डाळ, ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पाणी गरम झालं की लगेच तुरीची डाळ टाकून घेतली आणि 3 शिट्ट्याही करून घेतलेल्या आहेत कुकरच्या आणि डाळ शिजलेली आहे. आता तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठासाठी मी अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवली आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. तोपर्यंत ही डाळ शिजलेली, त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून फेटून घेतलेली आहे डाळीला. बघा छान शिजलेली आहे. घरगुती डाळ आहे. आता 2 टोमॅटो घेतले आहेत, तेही चिरून घेणार आहे. लागणारं साहित्य: एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे मी आणि अर्धा तांबा पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे बघा. आणि 1 वाटीला थोडंसं कमी तुरीची डाळ घेतलेली आहे शिजवून. मी अर्धा चम्मच या गरम पाण्यामध्ये तूप घालून घेते आणि चवीपुरतं मीठही टाकून घेते. पाणी गरम होतात बघा. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे या गरम पाण्यामध्ये आपण फेटून घेऊया. तांदळाची फळं सोपी साधी रेसिपी आहे आणि तुम्ही डब्याला देखीलही देऊ शकता आणि घरी गरम गरमही दुपारी, सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठीही बनवू शकता. मुलांना आवडेल अशी झटपट होणारी रेसिपी आणि खायला तर खूप टेस्टी आणि भन्नाट. आता 5-10 मिनिट मी मंद आचेवर ठेवून देते तांदळाचं पीठ. तोपर्यंत लागणारं साहित्य: आता लसणाची पेस्ट मी बनवून घेते. आलं, कोथिंबीर आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याची पेस्टही बनवून घेतली आहे. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवली. कढई गरम होताच आपण लागणारे साहित्य टाकून घेऊया. संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी लागेल तसं 2-3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी, कोथिंबीर, लसूण, आलं याची पेस्टही टाकून घेतलेली आहे. टमॅटो टाकलेला आहे. आता एकदा बनवली ही रेसिपी की तुम्ही नाश्त्याला आठवड्यातून 2-3 वेळेस नक्की बनवसाल. इतकी छान आणि टेस्टी आहे. तूप तांदळाच्या पिठात टाकल्याने त्याची खूप दुप्पट चव वाढलेली आहे आणि खूप चविष्ट. अजिबात पदार्थ बिघडणार नाही आणि खायला तर इतकी टेस्टी खूप. त्यामध्ये मी मसाले टाकून घेतले: लाल तिखट अर्धा चम्मच, काळं मसाला 1 चम्मच आणि सांबार मसाला 1 चम्मच. हे जिन्नस एकसारखे परतून घ्यायचे तेलामध्ये बघा आणि रंगही छान आलेला आहे. आता हे तुरीचं वरण आपण त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं गरम पाणी ॲड करून हे आपण फोडणीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा किती छान रंगही आलेला आहे. इतकी छान रंग आला, तितकी चविष्ट भाजी झालेली आहे ही. आता थोडीशी मी कोथिंबीर पेरून घेते वरणावर. आता याची फ्लेम बंद केली आणि हे तांदळाचं कणिक आपण हे छान तूप लावून मळून परत घेऊया. मुलांना इतकी आवडली रेसिपी, खूप रेसिपी आवडली, खूप छान आणि मी पहिल्यांदाच बनवली पण खूप भारी झाली होती. तूप लावून मळून घेतला आहे असा तांदळाच्या पिठाचा गोळा आणि आता छोटे छोटे आपण तांदळाचे गोळे करूया.
आणि त्याला बोटानं प्रेस करून असा वाटीचा आकार देऊन घेऊया. तुम्ही बनवा रेसिपी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आता असे सर्व बनवून घेऊया आपण. हे बघा बनवून घेतलेले आहेत आणि हे आता आपण वरणामध्ये टाकून घेऊया. तांदळाचं आणि वरणाचं खूप छान अशी भन्नाट रेसिपी झालेली आहे आणि मुलांना तर खूप आवडलेली आहे. या मग खायला.